35 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। जून 1991 भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती। भारताकडे फक्त 1.1 बिलियन डॉलर्सचा परकीय चलन साठा शिल्लक होता। आता इतकी रक्कम देशाला फक्त 2 ते 3 आठवडेच पुरणार होती। त्यावेळी भारताच्या रिझर्व्ह बँकेनं एक धक्कादायक निर्णय घेतला। हा निर्णय होता सोनं गहाण ठेवण्याचा। रिझर्व्ह बँकेनं अत्यंत गुप्तपणे एकूण 67 टन सोनं विमानानं परदेशात पाठवलं। 20 टन सोनं युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे तर 47 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवण्यात आलं। त्याद्वारे भारतानं त्यावेळी 600 मिलियन डॉलर्सचं कर्ज मिळवलं होतं। कधी काळी सोने की चिडिया म्हटल्या जाणाऱ्या भारतासाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब होती। कट टू जून 2026। देशामध्ये पुन्हा एकदा आर्थिक संकटाची स्थिती निर्माण झालीय। महागाई सातत्यानं वाढत असून रुपयाची किंमत वेगानं घसरायला लागलीय। अशा परिस्थितीत एक बातमी आलीय, आरबीआयनं गुपचूपपणे 12 बिलियन डॉलर्सचं सोनं विकल्याची। या बातमीनं पुन्हा एकदा 1991 सालची आठवण ताजी झालीय। त्यावेळी भारतानं जसं सोनं गहाण ठेवलं होतं तसंच यावेळी पण करण्यात आलंय का, असे प्रश्न विचारले जात आहेत। या सगळ्यावरती सरकारकडनं देखील स्पष्टीकरण आलेलं आहे। पण ही बातमी नेमकी आहे काय? आरबीआयनं खरंच 12 बिलियन डॉलरचं सोनं विकलंय का, यावरती सरकारचं काय म्हणणं आहे? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी आरबीआयनं 12 बिलियन डॉलर्सचं सोनं विकल्याची बातमी काय ती पाहूयात। तर ही बातमी दिली आहे ब्लूमबर्ग या अमेरिकेच्या प्रसिद्ध फायनान्शियल मीडिया हाऊसनं। ब्लूमबर्गनं 2 जूनला एक रिपोर्ट पब्लिश केलाय। या रिपोर्टमध्ये असं म्हणण्यात आलंय की रिझर्व्ह बँकेनं आपला परकीय चलन साठा वाचवण्यासाठी सोनं विकल्याची शक्यता आहे। ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने केलेल्या विश्लेषणात असं म्हटलेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेनं 22 मे पर्यंतच्या 2 आठवड्यात 12 बिलियन डॉलर्स किमतीचा सोन्याचा साठा विकला असावा। ब्लूमबर्गचं म्हणणं असं की भारतानं अलीकडेच सोन्यावरचं आयात शुल्क वाढवलं, तरी सुद्धा भारताच्या गोल्ड रिझर्व्हच्या व्हॅल्यूमध्ये घट दिसून आलीय। खरं तर आयात शुल्क वाढवल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडच्या सोन्याचं मूल्य वाढायला हवं होतं, पण तसं काही झालेलं नाहीये। याचा अर्थ आरबीआय सोन्याची विक्री करते, असा धक्कादायक दावा ब्लूमबर्ग कडनं करण्यात आलेला आहे। आता हे खरंच घडलंय का? आरबीआय आपल्याकडचं सोनं विकतेय का, हे पाहण्यासाठी आपल्याला हा विषय नेमका आहे काय हे समजून घ्यावं लागेल। तर एखाद्या देशाच्या परकीय चलन साठ्यात वेगवेगळे घटक असतात, जसं की फॉरेन करन्सी ऍसेट्स म्हणजेच डॉलर, युरो, पाऊंड, येन यांच्यासारखी परकीय चलन। याशिवाय सोन्याला सुद्धा परकीय चलन साठ्यामध्ये मोजलं जातं, कारण सोनं ही जागतिक करन्सी आहे। 22 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारताकडे एकूण 681 बिलियन डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे। मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये हा आकडा जवळपास दुप्पट झालेला आहे। एक वेळ हा साठा 750 बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचला होता, पण सध्या तो 700 बिलियन डॉलर्सच्या खाली आलेला आहे। भारताच्या या एकूण परकीय चलन साठ्यात सर्वाधिक वाटा आहे तो फॉरेन करन्सी ऍसेट्सचा। भारताकडे सध्या 543 बिलियन डॉलर्स किमतीचे फॉरेन करन्सी आहे। त्यानंतर भारताकडे 114 बिलियन डॉलर्स किमतीचा सोन्याचा साठा आहे। पण आता नेमकं झालंय काय, तर 15 मे पर्यंतची जी काही आकडेवारी आहे त्यानुसार भारताचा एकूण परकीय चलन साठा 688 बिलियन डॉलर्स इतका होता। म्हणजे 15 मे ते 22 मे या 7 दिवसांच्या काळात भारताचा परकीय चलन साठा जवळपास 7 बिलियन डॉलर्सनं कमी झालेला आहे। आता ही जी घसरण झालीये ती मुख्यत्वे भारताच्या सोन्याच्या साठ्यामध्ये झाली आहे, कारण 15 मे पर्यंत भारताकडे असलेल्या फॉरेन करन्सी ऍसेट्सची व्हॅल्यू 545 बिलियन डॉलर्स एवढी होती। म्हणजेच 7च दिवसात यामध्ये फक्त 2 बिलियन डॉलर्सचा बदल झालेला आहे। पण जर आपण गोल्ड रिझर्व्हचा विचार केला तर 15 मे पर्यंत भारताकडे 119 बिलियन डॉलर्स किमतीचं सोनं होतं। मात्र 22 मे पर्यंत ही व्हॅल्यू 114 बिलियन डॉलर्स पर्यंत आली आहे। म्हणजे एका आठवड्यात 5 बिलियन डॉलर्सचा फरक आलाय। या काळामध्ये भारतानं 7.5 बिलियन डॉलर्सचं विदेशी चलन खरेदी केल्याची माहिती आहे। यावरनं ब्लूमबर्गनं अशा निष्कर्ष काढलेला आहे की 2 आठवड्यात भारतानं अंदाजे 12 बिलियन डॉलर्सच्या सोन्याची विक्री केल्याची शक्यता आहे। भारतानं घसरणारा रुपया सावरण्यासाठी हे केलं असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। मुळात होतं काय, तर जेव्हा रुपयाची व्हॅल्यू घसरत असते तेव्हा त्याला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करते। रुपयाची व्हॅल्यू घसरण्यामागचं मोठं कारण असतं ते म्हणजे डॉलरची वाढलेली डिमांड। इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या, त्यामुळे सध्या जगभरात डॉलरची डिमांड वाढली आहे। डिमांड वाढल्यामुळे डॉलर हा मजबूत होतोय आणि रुपया कमकुवत होताना दिसतोय। अशा परिस्थितीत डॉलरची मागणी आणखी वाढू नये यासाठी आरबीआय कडनं ही मागणी पूर्ण केली जाते। पण हे करण्यासाठी आरबीआयला आपल्याकडचा परकीय चलन साठा खर्च करावा लागतो। मागच्या काही महिन्यांपासून भारताचा परकीय चलन साठा कमी होतोय तो यामुळेच। आता आरबीआय आपला घसरणारा रुपया वाचवण्यासाठी आपल्याकडचं सोनं देखील विकत आहे, असं ब्लूमबर्गचं म्हणणं आहे।
यावरती सरकारकडनं देखील स्पष्टीकरण आलंय. आता सरकारचं या सगळ्या विषयासंदर्भात नेमकं म्हणणं काय आहे, तर सरकारकडनं फॅक्ट चेक करणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIBनं ब्लूमबर्गचा हा रिपोर्ट पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलंय. रिझर्व्ह बँकेनं असं म्हटलंय की त्यांच्याकडे आधी 880 टन सोन्याचा साठा होता. RBIकडे अजूनही तेवढाच सोन्याचा साठा हा शिल्लक आहे. यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. उलट रिझर्व्ह बँकेनं असं म्हटलेलं आहे की देशाचा परकीय चलन साठा जो आहे त्याच्यामध्ये सोन्याचा वाटा वाढलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार सप्टेंबर 2025 मध्ये भारताच्या परकीय चलन साठ्यात सोन्याचा वाटा 13.92% होता, जो मार्च 2026 मध्ये वाढून 16.70% एवढा झालाय. 22 मे 2026 पर्यंत हा वाटा आणखी वाढून 16.85% पोहोचलाय. म्हणजेच काय, तर रिझर्व्ह बँकेनं सोनं विकल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सरकारकडनं सांगण्यात आलंय. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की जर RBIनं आपल्याकडचं सोनं विकलेलं नाहीये, तर मग सोन्याच्या साठ्याची किंमत कमी कशी झाली? तर याचं उत्तर सोपं आहे. सोन्याच्या किमतीमध्ये झालेला बदल. खरं तर मे महिन्याच्या मध्यात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. त्यावेळी भारतीय बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सोन्याचे रेट 2 ते 3% घसरले होते. त्यामुळे साहजिकच RBIकडे असलेल्या सोन्याची किंमत सुद्धा कमी झाली आहे. आता सोन्याच्या साठ्याची किंमत कमी झाली याचा अर्थ RBIनं आपल्याकडचं सोनं विकलेलं आहे असं होत नाही. RBIकडे आधी जितकं सोनं होतं तितकं सोनं आता देखील आहे. फक्त सोन्याची किंमत कमी झाल्यामुळं गोल्ड रिझर्व्हची व्हॅल्यू घसरलेली दिसतीये. थोडक्यात काय, तर ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये RBI सोनं विकतेय असा दावा करण्यात आलाय. पण असं असलं तरी PIBनं आपल्या फॅक्ट चेक मध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलंय. रिझर्व्ह बँकेनं आपल्याकडे पूर्वी इतकंच सोनं होतं ते देखील स्पष्ट केलेलं आहे. याचा अर्थ सोन्याची किंमत कमी झाल्यामुळे गोल्ड रिझर्व्हची व्हॅल्यू कमी झाली हे स्पष्ट होते. आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? RBIच्या गोल्ड रिझर्व्हची व्हॅल्यू का कमी झाली असावी? खरंच भारताचं हे सगळं मार्केट संकटमध्ये येतंय का? आणि RBIला भविष्यामध्ये आपला गोल्ड रिझर्व्ह जो आहे तो विकावा लागेल का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.